इयत्ता 8वी विषय भूगोल स्वाध्याय धडा पहिला स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. पाठाचं नाव आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. आता आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न 1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. विधान अ. पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो, तर 1 तासात पृथ्वीवरील डॅश डॅश. ऑप्शन पहा. ऑप्शन 1. 5 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. ऑप्शन 2. 10 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. ऑप्शन 3. 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. ऑप्शन 4. 20 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3. 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. विधान आ. पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी डॅश डॅश. ऑप्शन 1. दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते. विधान 2. दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. ऑप्शन 3. दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो. ऑप्शन 4. आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2. दोन्ही ठिकाणच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. विधान ई. कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत डॅश डॅश. ऑप्शन 1. 15 मिनिटांचा फरक असतो. ऑप्शन 2. 4 मिनिटांचा फरक असतो. ऑप्शन 3. 30 मिनिटांचा फरक असतो. ऑप्शन 4. 60 मिनिटांचा फरक असतो. आणि उत्तर आहे ऑप्शन 2. 4 मिनिटांचा फरक असतो. प्रश्न 2. भौगोलिक कारणे लिहा. अ प्रश्न आहे स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व त्यावेळी निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहीत धरले जाते. पॉईंट 2. जेव्हा बरोबर सूर्यासमोर एखादे रेखावृत्त येते त्यावेळी रेखावृत्तावर मध्यान्ह झाल्याचे गृहीत धरले जाते. पॉईंट 3. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुव वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव वृत्तापर्यंत सर्वत्र सारखे असते, म्हणून स्थानिक वेळ ही मध्यान्हावरून निश्चित केली जाते. प्रश्न आ. ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. उत्तर आहे पॉईंट 1. 0° रेखावृत्ताच्या संदर्भामध्ये जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते. पॉईंट 2. 0° रेखावृत्त हे इंग्लंडच्या ग्रीनिच या शहराजवळून जाते. जगातील विविध देशातील व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक जागतिक वेळ प्रमाणवेळ म्हणून मानली जाते. प्रश्न ई. भारताची प्रमाणवेळ 82.5° पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे. उत्तर आहे पॉईंट 1. 82.5 पूर्व हे रेखावृत्त भारताच्या मध्यवर्ती भागातून जाते. पॉईंट 2. या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि देशातील इतर कोणत्याही पश्चिम किंवा पूर्वेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा अधिक कालावधीचा फरक पडत नाही. त्यामुळे भारताची प्रमाणवेळ ही 82.5 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते. प्रश्न ई. कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत. उत्तर आहे पॉईंट 1. कॅनडा या देशाचा रेखावृत्तीय विस्तार हा 52.37 पूर्व रेखावृत्त ते 141 पश्चिम रेखावृत्ते इतका आहे. पॉईंट 2. कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांमधील अंशात्मक फरक हा सुमारे 88° आहे. पॉईंट 3. कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेत सुमारे 5 तास 52 मिनिटांचा फरक पडतो. त्यामुळे येथे एकच प्रमाणवेळ संपूर्ण देशात मानणे हे गैरसोयीचे ठरते. म्हणून दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ. 60° पूर्व रेखावृत्त वर दुपारचे 12 वाजले असतील
तर 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा. उत्तर आहे 1. 60 अंश पूर्व रेखावृत्त आणि 30 अंश पश्चिम रेखावृत्त यांमधील अंशात्मक फरक 90 अंश इतका आहे. 2. या दोन रेखावृत्तांमधील एकूण वेळेतील फरक 90 गुणिले 4 बरोबर 360 मिनिटे म्हणजेच 6 तास असा येतो. 3. पूर्वेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ हे पश्चिम रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेच्या पुढे असते. 4. म्हणजेच 60 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे 6 वाजले असतील म्हणजेच 6 तास मागे. प्रश्न आ. एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते? उत्तर आहे 1. देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल, म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. 2. सर्वसाधारणपणे तास 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाणवेळ मानली जाते. 3. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय पूर्व पश्चिम विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे नसते. त्यामुळे अशा देशात किंवा अशा प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाणवेळ मानल्या जाऊ शकतात किंवा जातात. प्रश्न ई. ब्राझीलमध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू झाला, तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा. उत्तर आहे 1. साओ पावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडील रेखावृत्तावर आहे. कोणत्याही रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्त स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होते. 2. साओ पावलो व भारत या ठिकाणांच्या रेखावृत्तांमधील अंशात्मक फरक 127 अंश 30 इतका आहे. 3. एकूण वेळेतील फरक बरोबर 127.5 गुणिले 4 बरोबर 510 मिनिटे बरोबर 8 तास 30 मिनिटे. 4. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील वेळ मागे असते. 5. म्हणजेच भारतात सकाळचे 6 वाजले असतील. ब्राझीलमध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू झाला, तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक आदल्या दिवशीच्या रात्रीचे 9:30 इतके असेल. प्रश्न 4. मूळ रेखावृत्त 21 जून रोजी रात्रीचे 10 वाजले तेव्हा अ, ब, क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा. तर या ठिकाणी आपण हा कोष्टक तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हा तयार करू शकता. प्रश्न 5. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती क या ठिकाणी कोणकोणत्या आकृतीत दिसून येतात ते आकृतींखालील चौकटीत लिहा. पहिली आकृती आहे त्याचं उत्तर येणार आहे 2 मध्यरात्र. दुसरी आकृती आहे त्याचं उत्तर येणार आहे 4 सूर्यास्त. तिसरी आकृती आहे त्याचं उत्तर येणार आहे 1 सूर्योदय. आणि चौथी आकृती आहे त्याचं उत्तर येणार आहे 3 मध्यान्ह. तर अशा प्रकारे ह्या तुम्हाला आकृतींखाली लिहायचं आहे हे उत्तर. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.